नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. तर बघा, जे विद्यार्थी महाराष्ट्र सिटी 2026साठी ज्या विद्यार्थ्यांचं प्रिपरेशन सुरू आहे, ठीक आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांचं एकच स्वप्न राहतं की महाराष्ट्रात मला CUP कॉलेज पाहिजे. ठीक आहे. मग आता CUP जर कॉलेज पाहिजे असेल तर सर्वात प्रथम महत्त्वाचं आहे ते की तुम्हाला किती पर्सेंटाईल या कॉलेजमध्ये लागण्यासाठी पाहिजे. ठीक आहे. माझ्याकडे एक लास्ट इयरची म्हणजे आत्ताच 2025मध्ये आता कॅप राऊंड झालेलं आहे. स्पॉट ऑनची प्रोसिजर सुरू आहे. ठीक आहे. स्पॉट ऑन पण 15 तारखेच्या अगोदर सगळ्या गोष्टी संपूर्ण. आफ्टर दॅट म्हणजे जे विद्यार्थी यावर्षी लागले या विद्यार्थ्यांना कट ऑफ किती लागला, म्हणजे किती पर्सेंटाईल मिळून CUP कॉलेजमध्ये आपण जाऊ शकतो. ओके, याचा फक्त आपण विचार करायला सुरू करू. मग तो एक कंप्लीट झाला की मग या कॉलेजचं प्लेसमेंट काय, प्लेसमेंट कितीपर्यंत मिळते, कोणत्या कंपनी येतात, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओच्या अंतर्गत डिस्कस करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. आपण सर्वात प्रथम बघा, 2025मध्ये म्हणजे यावर्षी, ठीक आहे, कॅप राऊंड पहिल्यासाठी म्हणजे CUP कॉलेजला किती पर्सेंटाईल पाहिजे होते. ओके, बघा, जे विद्यार्थी आता ऑलरेडी होम युनिव्हर्सिटीमध्ये आहे, होम युनिव्हर्सिटी म्हणजे जसं समजा मी नागपूरचा आहे तर माझ्यासाठी पुणे युनिव्हर्सिटी ही अदर युनिव्हर्सिटी झाली. पण जो विद्यार्थी पुण्यामध्येच शिकतो त्याच्यासाठी ती होम युनिव्हर्सिटी झाली. मग अशा विद्यार्थ्यांसाठी बघा, सिव्हिल इंजिनिअरिंगपासून सुरू करूया. अशा विद्यार्थ्यांसाठी ओके, जी ओपन म्हणजे काय, जनरल, यात म्हणजे लेडीज आणि जेंट्स दोन्ही पण कुठं. ठीक आहे. तर जनरल ओपनसाठी जो काही होम युनिव्हर्सिटीसाठी जो काही लास्ट इयरचा रँक गेला बघा, 4466वर ती पहिल्या राऊंडसाठी काय झाली, क्लोज झाली. म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामधनं तुमचा जो काय रँक होता तो किती होता, 4466. आणि त्याला जे काही रिक्वायर्ड पर्सेंटाईल होते 98.47. ओके, ओपनबद्दल झालं. मग SC बद्दल बघा, 94.20 म्हणजे 17,298 रँक. आणि ST बद्दल बघा दिस मच. आणि विजेबद्दल बघा 18,000. ओके, होम युनिव्हर्सिटी. मग अदर होम युनिव्हर्सिटीसाठी बघा, हा कोटा थोडा वेगळा राहतो. ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे, गव्हर्नमेंट ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे, हे तर लक्षात. बघा, आता जसं एखादा अमरावती युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी आहे तर त्या विद्यार्थ्याला समजा जर CUP मध्ये लागायचं असेल तर त्याचा जो काही क्लोजिंग रँक आहे तो पहा किती पाहिजे, 96. एक लक्षात ठेवा की महाराष्ट्रातनं टॉप 100मध्ये जर येत असेल ओके ओपनमधून तरच इथे चान्सेस आहे, अदरवाईज नाही. ते लक्षात बघा, पर्सेंटाईल बघू शकता तुम्ही 99 म्हणजे एकच डोक्यात ठेवायचं 100%. दॅट्स इट. हे लक्षात. मी दॅट्स इट इतकं म्हणजे इझिली म्हटलं, इतकं सोपं नाही आहे. ओके, खूप मेहनत करावी लागते. तुम्ही बघू शकता SC कॅटेगरीसाठी, अदर युनिव्हर्सिटीसाठी 1765, ST साठी 8,970, विजेसाठी 1,770, म्हणजे 1,000च्या आतमध्येच कॅटेगरीवाला राहिला तरी 1,000च्या आतमध्ये. सिव्हिलसाठी झालं. तुम्ही रोबोटिक्ससाठी बघू शकता, आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी बघू शकता. या ज्या काही सगळ्या गोष्टी आहे या सगळ्या गोष्टी CET सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवर. ठीक आहे. आता जसं तुम्ही म्हणजे MST CETला जसं रजिस्ट्रेशन करणं सुरू कराल त्यावेळी तुम्हाला ते ऑफिशियल म्हणजे जी काही वेबसाईट आहे त्यावर तुम्हाला या सगळ्या गोष्टी तिथं मिळतात. याचं काही टेन्शन घ्यायचं नाही. ओके, तुम्ही सध्या अभ्यासात लक्ष द्या. आफ्टर दॅट जसं रजिस्ट्रेशन सुरू होते सगळ्या गोष्टी मी तुम्हाला कुठनं घ्यायचं, काय घ्यायचं, या सगळ्या गोष्टी मी डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. आपण लास्टली कम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी ओके, ज्या दोन ब्रांचचं अतिशय महत्त्व आहे, म्हणजे मॅक्सिमम विद्यार्थ्यांचा जो कल राहतो तो त्याचसाठी राहतो की मला एकतर कम्प्युटर सायन्स पाहिजे, नाहीतर काय पाहिजे त्याला कम्प्युटर सायन्स. CUPच आहे ना बाबा. हां, तर तुम्ही अरे कम्प्युटर सायन्सचाच तर डिस्कस केलेला आहे. ठीक आहे, जो काही कडा कम्प्युटर सायन्सचा डिस्कस केलेला. ठीक आहे, या दोन ब्रांचला खूप महत्त्व राहते, कम्प्युटर आणि IT. तर तुम्ही बघू शकता 96 म्हणजे एकच डोक्यात लक्षात ठेवायचं की म्हणजे 99% 100% किंवा जी काही रँक आहे ती 1,000 याच्या आतमध्येच कॅटेगरीवाल्यांना. ओपनवाल्यांसाठी आणखी भारी जातं. ओपनवाल्यांसाठी एकच लक्षात ठेवायचं की 100च्या आत रँक. ठीक आहे. मग आता या गोष्टी कशा करायच्या, काय करायचं, याच्यावर मी लवकर व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करतो. आता बघा, आपण त्यानंतर ही झाली CUPची ऑफिशियल वेबसाईट. या वेबसाईटवर तुम्ही टॅब्स बघू शकता, अबाउट, ॲडमिनिस्ट्रेशन, ॲडमिशन्स, अकॅडमिक, रिसर्च, स्टुडंट सर्व्हिसेस, फॅसिलिटीज, प्लेसमेंट. हा सेल खूप महत्त्वाचा आहे. ठीक आहे, म्हणजे या टॅबच्या अंतर्गत ओके CUPला समजा जर आपली चांगल्यापैकी जर तयारी राहिली आणि आपण ॲव्हरेज पॅकेज का राहायला पाहिजे आपला, ओके, इंडियन ॲव्हरेज पॅकेज आणि हायेस्ट पॅकेज आत्तापर्यंत इथं किती गेलेला आहे, या सगळ्या गोष्टी आपण या टॅबच्या अंतर्गत सुरू करू शकतो. ओके, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर आहे. ओके, यांची पूर्ण इथं सविस्तर माहिती दिलेली आहे आणि त्यांचा काय मेसेज आहे तो मेसेज पण त्यांनी इथं तुम्हाला दिलेला आहे.
ठीक आहे. आता बघा एक एक हा आपण डाटा चेक करण्याचा प्रयत्न करूया. बघा मी ऑलरेडीच इथे PDF डाउनलोड करून ठेवलेला आहे. तर बघू शकता तुम्ही ओके, BTech प्लेसमेंट 2024-25चं म्हणजे गोईंग आहे. ठीक आहे, ऑगस्ट महिन्यात त्यांनी लास्ट अपडेट दिला होता. तुम्ही बघू शकता कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी जो काही इन अँड ॲव्हरेज पॅकेज आहे 17.31, म्हणजे CUP कॉलेजमध्ये समजा तुम्ही ॲडमिशन घेतली ओके, आणि इन जनरल नॉर्मल ओके, म्हणजे खूप एक्स्ट्रॉर्डिनरी पण नाही, म्हणजे एखादा साधारण ॲव्हरेज माझ्यासारखा जर विद्यार्थी राहिला त्यालाही 17.31 लाखाचं पॅकेज आहे तिथं ओके. आणि तुम्ही बघू शकता जो काय हायेस्ट गेलेला आहे तो 52.57 ओके, 52.57. त्यानंतर ENTC इंजिनिअरिंगसाठी बघा ओके, म्हणजे समजा तुम्ही कोणत्याही ब्रांचसाठी जर चेक केलं तर 10-12 लाखापर्यंत इन अँड ॲव्हरेज पॅकेज तुम्हाला कुठेही मिळते. इथे लक्षात ओके. मेकॅनिकलसाठी बघा, मॅन्युफॅक्चरिंगसाठी बघा, मेटॅलर्जिकलसाठी बघा, सिव्हिलसाठी बघा, इथं लक्षात म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही. BTech प्लेसमेंट स्टॅटिस्टिक फॉर द लास्ट इयर आपण फक्त 24-25च बघूया ना, म्हणजे कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचे जे काही समजा तिथे 100% 91.82% तिथं म्हणजे लागण्याचे चान्सेस आहे, म्हणजे 90% आहे की नाही. म्हणजे इथं तर 91.82 आपण 90च पकडू, म्हणजे 100पैकी 90 मुलं तिथं लागतात म्हणजे लागतात. हेच त्यांचं स्टॅटिस्टिक सांगते आपल्याला ओके. ENTCसाठी बघा 82 ओके, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची बघा 100% मुलं प्लेस झालेले आहे 24-25ला. म्हणजे त्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी समजा 60 विद्यार्थ्यांनी समजा तिथे ॲडमिशन घेतली असेल तर 24-25मध्ये अशी 60ही विद्यार्थी ओके तिथे लागलेले तुम्हाला दिसत आहे. हा झाला स्टॅटिस्टिक. इन्स्ट्रुमेंटेशनसाठी बघा 90, म्हणजे इन अँड ॲव्हरेज जर काढला आपण तर 80 ते 90% तिथं तुम्ही लागण्याचे चान्सेस आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट बघा टोटल प्लेसमेंट डिटेल्स बघा. कम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी बघा जे काही एनरॉल विद्यार्थी होते लास्ट इयरला 159 ओके, BTechसाठी ओके. तर तुम्ही बघू शकता त्यापैकी 146 स्टुडंट्स लागले, म्हणजे 91.82% त्यांचा रेशो आहे प्लेसमेंटचा ओके. ENTCसाठी बघू शकता 73 विद्यार्थी समजा तिथे एनरोल होते, त्यापैकी 60 विद्यार्थी लागले ओके. स्टेप बाय स्टेप तुम्ही प्रत्येक ब्रांच चेक करू शकता. जसं इलेक्ट्रिकलचं बघा 67 विद्यार्थी होते फायनल इयरला, 67 पैकी 67 पण विद्यार्थी तिथे लागलेला आहे. UGसाठी झाले. आता जो विद्यार्थी त्या कॉलेजमध्ये MTech करत होता येतं लक्षात, जसं की 54 विद्यार्थी होते त्यापैकी 16 लागले. MTechचा थोडासा रेशो कमी गेला, परंतु तुम्ही इथे बघू शकता जसं की 14 पैकी 11 लागले ओके. काय ना ते प्रत्येक म्हणजे बॅचेसवर पण डिपेंड राहते येतं लक्षात ओके. आफ्टर दॅट बघा ही नेक्स्ट PDF बघा. आता बघा ही PDF बघा तुम्ही, लिस्ट ऑफ कंपनीज विथ देअर सॅलरी पॅकेज, म्हणजे ज्या कंपन्याच तिथे येतात त्या म्हणजे किती लाखापर्यंतचं पॅकेज ओके तिथे तुम्हाला ऑफर करतात. तर तुम्ही बघू शकता बघा ही जी काही कंपनी आहे ट्रान्सगार्ड ग्रुप UEचं, म्हणजे या कंपनीने तिथं 85+ म्हणजे ती 85 लाखापेक्षाही जास्त तुम्हाला तिथं पॅकेज ऑफर केलेलं आहे ओके. आफ्टर दॅट बघा डिशा नावाची जी कंपनी आहे 50पेक्षाही जास्त. मग अशा 3-4 कंपनीज आहे बघा, तुम्ही बघू शकता की ज्या कंपन्यांनी 40 लाखांपेक्षाही जास्त तुम्हाला पॅकेज ऑफर केलेलं आहे, 35 लाखांपेक्षा जास्त, 30 लाखांपेक्षा, अशा कितीतरी कंपनी तिथे येतात जे तुम्हाला बघा येण्याने 10-12-15 लाखाचं. तर म्हणजे तुम्ही जर टेक ब्रांच जर घेतल्या, टेक ब्रांच जर तुम्हाला इथं मिळाला तर डोळे झाकून तुम्हाला इथे म्हणजे 15 लाखांपेक्षाही जास्त इझिली मिळू शकतो. तुमचा जो काही काय म्हणू शकतो तुमचा जो काही फ्लो आहे ओके फायनल इयरमध्ये तुम्ही ज्या प्रकारे आलेला आहे, फर्स्ट इयर झालं, सेकंड इयर झालं, जे काही तुमचं इव्हॅल्युएशन आहे हा या जर गोष्टी जर परफेक्ट राहिला तर काहीच मोठी गोष्ट नाही आहे. तिथं लक्षात या सगळ्या गोष्टी CUP रिलेटेड होत्या. तुम्हाला एक गोष्ट क्लिअर झाली असेल ओके. बघा या सगळ्या कंपन्याज आहे ज्या म्हणजे इन पार्टनरशिप विथ CUP, या कंपन्याज काय करतात इथे विद्यार्थ्यांना ऑफर करतात ओके. तुम्हाला एक गोष्ट CUPच्या म्हणजे माझ्या या व्हिडिओमधनं क्लिअर झाली की ॲक्च्युली CUPमध्ये यायसाठी तुम्हाला पर्सेंटेज किती लागते ओके. आफ्टर दॅट इथे आल्यावर ओके समजा तुमचं सगळं व्यवस्थित राहिलं 4th इयरपर्यंत तर तुम्ही किती लाखापर्यंतचं पॅकेज इथनं घेऊन जाऊ शकता ओके. अरे सोडून द्या 50-60ची गोष्ट सोडून द्या, समजा इनिशियली आपल्याला जर 15 लाखाचं जरी पॅकेज मिळत असेल ओके वयाच्या फक्त 22व्या वर्षी, तर खूप मोठी गोष्ट झाली ओके. काय ना तुमचं पूर्ण आयुष्य पडलेलं आहे ओके. आफ्टर दॅट तुम्ही एकाच कंपनीत नाही राहणार, 1-2 वर्षांनी गोष्टी तुम्ही शिफ्ट करणार, कंपनी चेंज करणार, तुमचा अनुभव वाढत जातो. या सगळ्या गोष्टी ओके एकदम ब्रिलियंट लेवलवर चालतात. ठीक आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये हा व्हिडिओ मॅक्सिमम शेअर करा जे विद्यार्थी महाराष्ट्र सिटी 2026साठी प्रिपरेशन करतात. ठीक आहे. आणि मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन हिट करा अशाच नवीन अपडेटसाठी. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.